ही शांत ही ताकद आहे. अरे किती लावा ताकद वादा नाही वाकत वादा नाही वाकत. म्हणून तुम्हाला मी सांगतो तुम्हाला माझी काय होते तिकीट अजितदादा आपल्याला देणार आहे अतुल शेट आपल्याला देणार आहे. पण आपली तिकीट कट करण्यासाठी खोटे खोटे मेळे येतात खोटे 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 माहिती ना आपल्याला खोटा बोलला खोटा बोलला. अरे खोटा बोलून कुठं का एवढी माणसं 5,000 आणायची ताकद आहे का स्वतःच्या खर्चाने आले. तुम्ही खोटे खोटे मेळावे घेऊन खोटी खोटी टीका करून या ठिकाणी आमचे पोपटदादा आहेत नांदेड आहेत आणि सगळी माणसं त्यांची नावं घेतात सगळेजण बोलतील. मी माझ्या महिलांना सांगू अजूनही महिला चालेल बघा या पुढे या ताई घाबरायचं नाही. आपल्याला माहित आहे शिकलेले कोणावर टीका करायची नाही. समोरचे उमेदवार किती आहेत ना त्यांच्यावर बोलायचं नाही. ज्याची गोडी शेव गोड असेल ना शिवरात्र भरणार आहे. कोण गोडी शेव आली कोण कंदूर आली कोण रेवडी आली ज्याची गोड आहे ना त्याची खुशी 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 घेतली त्याची माहिती खुशी 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 जोरदार टाळ्या. जरा मीडियावाला नाही माझी विनंती जाऊ द्या आमचा निरोप बाजीदारांचा जाऊ द्या आमचा निरोप अतुल शेटकर कारण अतुल शेटच्या वतीने जी माणसं आहेत त्याच्याबद्दल आम्ही पक्ष सोडणार. तेवढा मुलांना तिकीट दिलं आम्ही पक्ष सोडणार. पण अतुल शेठ तुम्ही आम्हाला अधिकार द्या तिकीट द्या तुम्हाला आम्ही आमदार करणार सांगतो ना. म्हणजे या दोघांचा भांडण तिसऱ्याला म्हणून अतुल शेठ आता डोळा उघडा. जर अतुल शेठला आमदार करणार झाला जोरदार टाळ्या. बाकीच नाही ना काही. अतुल शेठ तुम्ही यांचं ऐकू नका. याचे आश्वासन जातात ना यांना दिल्या घरी सुखी राहू द्या दिल्या घरी सुखी राहू द्या. तुम्हाला मी प्रांगण गेलं ना तुम्हाला 5,000 मत आणतो मी काळजी करू नका. या ठिकाणी माझ्या खडाखोड जिल्ह्याचे मंडळ या ठिकाणी करता आलेले आहेत स्वातंत्र्य आले आहेत. सर्वांना धन्यवाद. एकदा सर्व मंडळीने पत्रकार सगळे आलेत पत्रकारांचा एकदा टाळा जोरात